सांगली महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या चर्चेला तुर्तास ब्रेक. अजितदादांच्या निधनामुळे आता स्थानिक नेते घेणार निर्णय. सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालेला असून भाजपला शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने सत्ता स्थापनेचा निर्णय कोण घेणार हा प्रश्न पडला आहे. निधनापूर्वी 2 दिवस मुंबईत सत्ता स्थापनेबाबत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, पण आता त्यांच्या जाण्याने आणि या साऱ्या चर्चेला तुर्तास ब्रेक लागला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष स्वतंत्र लढले होते आणि या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. भाजपला सर्वाधिक 39 जागा मिळाल्या आहेत. त्यांना बहुमतासाठी एका जागेची गरज आहे. शिंदेसेनेचे 2 नगरसेवक निवडून आल्याने भाजपाने त्यांच्याशी चर्चा सुरू केली होती, तर स्थायी समिती सभापती पदाचे गणित जुळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींपैकी एकाचा पाठिंबा भाजपला आवश्यक आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 16, शरद पवार पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत, तर महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला प्राधान्य होते. तसे संकेतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले होते. 4 दिवसांपूर्वी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी अजितदादांशी संपर्क साधून सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली. त्यावर पवार यांनी 2 दिवसात कळवतो असा निरोप दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चाही झाली होती आणि या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीने 2.5 वर्ष उपमहापौरपद आणि 2 वर्ष स्थायी समिती सभापतीपदाची मागणी केली होती. येत्या 2 दिवसात ही चर्चा अंतिम टप्प्यात येऊन युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण दरम्यान अजितदादांचे विमान अपघातात निधन झाल्याने ह्या साऱ्या चर्चेला ब्रेक लागलेला आहे. महापालिकेच्या महापौरपदाची निवड 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर महापौरपदासाठी 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान अर्ज दाखल केले जाणार आहेत आणि या दरम्यान भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या युतीचा निर्णय होणार का याची चर्चा सुरू आहे आणि यातच राष्ट्रवादीचा गटनेता निवडही लांबणीवर गेली आहे. विभागीय आयुक्तांकडे गटनेता आणि गटनोंदणीही करावी लागणार आहे. भाजपाशी युती आणि गटनेत्याचा निर्णय आज स्थानिक पातळीवरील नेत्यांना घ्यावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.